आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे आज लेट झालं वाटतं. हे विचारायला तू माझा बॉस नाहीयेस. अगं मी सहज विचारलं. इतकी का भडकतेस? इतकी का चिडतीयस हे मलाच विचारतोयस? आधी स्वतःचं वागणं बघ ना. अगं कूल 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 डिअर. काय झालं काय आहे? माझं काही चुकलंय का? काही चुकलंय का? माझ्या माघारी तू काही केलंस तर मला कळणार नाही असं वाटतंय का तुला? अगं पण मी खरंच काही केलं नाहीये. तू उगाच भडकतेस. खरंच काहीच केलं नाहीयेस तू? येस. शरूचं आणि तुझं काय नातं आहे? वी आर जस्ट बेस्ट फ्रेंड्स. जस्ट बेस्ट फ्रेंड्स. बेस्ट फ्रेंड्सचा अर्थ कळतो का तुला? मैत्रीच ना म्हणून इतकी मोकळीक दिली होती तुम्हाला, पण तुम्ही माझ्या विश्वासाला तडा दिलात. मला समजलंय तुझं आणि शरूचं काय सुरू आहे ते. हे बघ अक्षरा, असं काही नाहीये. आमच्यात फक्त मैत्रीच आहे. अजून एक खोटच बोलतोयस तू. हे बघ अश्विन, एक गोष्ट लक्षात ठेव. माझ्याकडे कुठलाही पुरावा असल्याशिवाय मी काहीच बोलत नाही, आणि हा माझा स्वभावच नाहीये. हे बघ अक्षरा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी खूप चांगलं ओळखलंय रे तुला. शरूशी गोड गोड बोलून तिला डॉक्टरकडे घेऊन गेलास ट्रीटमेंटसाठी. हे फक्त मैत्रीसाठी नव्हतं. तिच्यावर उपकार करून तिला या सगळ्यात अडकवण्याचा प्लॅन होता ना तुझा. पण मी हे कधीच होऊ देणार नाही, लक्षात ठेव. अक्षरा शांत हो. अँड ट्रस्ट मी, असं काही नाहीये. बाय द वे, आपण हे सगळं नंतर बोलूयात का? ऑलरेडी घरामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यामुळे घरचे सगळे टेन्शन मध्ये आहेत. उगाच परत ही गोष्ट घरात कळायला नको. अक्षरा प्लीज समजून घे. मी समजून घेऊ तुला? अरे तुम्ही इथं काय झालं? वर मलाच विचारताय इतक्या साळसूतपणे की काय झालं, जसं की तुम्ही त्या गावचेच नाहीत. अय अक्षरा, अगं असं का बोलायलीस? माझं काय चुकलं का? कोणाचं चुकलंय ना नक्की हे मलाच कळत नाहीये. खूप विश्वास होता माझा तुमच्यावर. फसवलेत तुम्ही मला. हे अक्षरा, मी कुठं फसवलं तुला? प्रेम आहे ना तुमचं माझ्यावर, मग का असं वागलात? चुकले मी तुमच्यावर प्रेम करून. माणूस ओळखायलाच चुकले मी. खूप विश्वासघात केलात तुम्ही माझा. अगं हे अक्षरा, अगं अक्षरा ऐक की. आता जरा स्वच्छ वाटायले. अहो झाडा की नीट, आणि आवरा लवकर स्वयंपाक करायचं तुम्हाला. मीच काय खरं नाही यशवंता. हे दिवस बघायला लागतील एवढ्या लवकर असं वाटलं नव्हतं. हे काय करताय तुम्ही? अहो कोण आहे ती लोक, आणि घरात काय घुसालीत? आम्हाला तोंडवर करून काय विचारत फुटाने? या तुझ्या नवऱ्याला विचार. घरात घुसून तुम्ही आम्हाला त्रास देताय म्हणून पोलीस कंप्लेंट करेन तुमची. मग तुम्हाला कळेल आम्ही कोण आहोत, आमची काय ओळख आहे, काय पोच आहे ते. ए बाई, तुझी पावर घाल चुलीत. मीच पोलिसांना बोलवतो. या तुझ्या नवऱ्याने आमच्याकडनं पैसे घेतलेत ना, ते परत दिले नाही म्हणून ह्याच्याच दावा ठोकतो. घेतले असतील की पैसे देतील ते परत. कुठे पळून चाललेतोय? पर म्हणून तुमची दादागिरी सहन नाही करणार. वा, चोराच्या उलट्या बोंबा. हा आमचे पैसे परत देणार.
आम्हाला समजा ठाऊक आहे तुम्हाला घरातून हाकलून लावले आणि कामावरनं बी काढून टाकले. मग कसं देणार आमचे पैसे? हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. हा नाही म्हणजे कसं आहे, मार्केटमध्ये ज्या अफवा आहेत का नाही त्या ऐकून त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. ते सगळं खोटं आहे. हा आम्ही कुठं काही पळून गेलो नाही. हे घर आमचंच आहे. हा फक्त हवा पलट करण्यासाठी आम्ही इकडे आलो होतो. तर बघा ना किती पसारा पडलाय, किती धूळ आहे, म्हणून आम्ही साफसफाई करत होतो. काय सांगतोय मी तुम्हाला. नाही हा तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी आहे ना वाड्यात जाणार आहे लगेचच आणि तुमचं पैसे पण लवकरच देणार आहे. त्यामुळं काळजी घेऊ नका तुम्ही. हे बघा, तुमच्या बोलण्यावर माझा विश्वास नाही, पण सूर्यवंशी वाडेचा तुमचा संबंध आहे म्हणून मी इथून जातो. आणि 15 दिवसात सगळा हिशोब क्लिअर करायचा. काय? नाही 15 नाही 14 दिवसात तुम्हाला पैसे मिळतील. टेन्शन घेऊ नका. हा जा तुम्ही. चला रे. बरोबर शे. अगं ह्या सगळ्याला कसं तोंड देणार आहेस आता तू? हा हाय का पाय का आपल्याकडं सांग तू. आता काय बाय सांगून ह्यासने आपण पळवून लावलंय, पण ही लय दिवस नाही चालायचं. मला तर लय भ्या वाटायला लागले. उर्वशे मी काय म्हणतो, आपण ऐक नाही लवकरात लवकर वाड्यावर जाणं हेच आपल्या हिताचं आहे. हा अगं अक्षरा छोटी मला हात सोडा माझा. खूप पर्क केलेत तुम्ही मला. स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला तुम्ही तुमच्यावर. होय माहिती आहे मला. आणि त्याच विश्वासापायी म्या मामी आणि मामाला शोधलं आहे बघ. आता मी स्वतः जाऊन त्यांच्याशी बोलून त्यांना घरला घेऊन येणार आहे. अक्षरा आता समज तुझ्या मनासारखं होणार आहे. त्यामुळे तू आहे ना काय बी काळजी करू नकोस. आणि डोसक्यात राग घालून घेतलास ना तो आधी काढून टाक. खूप मोठा विश्वासघात केलाय तुम्ही माझा. काही झालं ना तरी मला तुमच्याशी लग्नच करायचं नाहीये. अगं अक्षरा काय बोलायलीस तू? लगीन करणार नाही म्हणजे? आणि विश्वासघात मी केव्हा विश्वासघात केला? अगं अक्षरा मी असं काय बी केलं नाही बघ. मलाही तसंच वाटलं होतं, पण तसं नाही वागलात तुम्ही. अगं नाही ग अक्षरा. आणि काय वागलोय मी असं? हे बघ तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. मला सांग तुझ्या डोसक्यात नेमकं काय चालू आहे? शरू आणि अश्विनच्या नात्याबद्दल तुम्हाला माहितीये? शर्वरी आणि अश्विन त्यांचं काय झालं? अगं अक्षरा मी आता तुझ्या समोर मामा मामीला शोधून आलो की नाही, मग मला कसं ठाव असणार आहे? मी इतकं सगळं बोलूनही यावर पांघरूनच घालताय हो तुम्ही. अगं नाही ग, मी पांघरून वगैरे काय घालत नाही आहे. माझी शपथ घेऊन सांगा, त्या दोघांमध्ये काय चाललंय हे तुम्हाला माहित नव्हतं? होय माहित होतं मला. बरं अगं घरच्या या वातावरणात ती दोघं अडकायला नको ना, म्हणून मी काय बोललो नाही बघ. अहो तुम्ही मला तरी सांगायला हवं होतं ना. अगं अक्षरा आधीच तुला लई टेन्शन आहे, त्यात हे कुठे सांगू? हे समजा प्रकरण मिटल्यावर मी तुला सांगणारच होतो. तुमच्या लक्षात येत आहे का, इथे मी फक्त तुमच्याशी लग्न करणार म्हटलं तर किती लोकांचे टोमणे ऐकायला लागले, घरात किती तमाशा झाला, घर फुटलं. आणि आता शरू ही या घरात याची स्वप्न बघतीये म्हटल्यावर परिस्थिती किती भयंकर होईल. हे बघा, आम्ही गरीब आहोत आणि सूर्यवंशी घराण्यासारख्या मोठ्या घराण्यात आमचं नातं जोडलं जातंय म्हटल्यानंतर लोक किती तर्कवितर्क करतील हे तुमच्या लक्षात कसं नाही आलं? दोघी बहिणी एकाच घरात येणार म्हटल्यावर त्याचे परिणाम काय होतील याचा विचार केलात का तुम्ही? मला अश्विन विषयी काहीच प्रॉब्लेम नाहीये, तो खूप चांगला मुलगा आहे. पण त्याचे आई वडील ते कसे आहेत हे तुम्हाला माहितीये ना चांगलं. शरूला त्यांनी नाही पसंत केलं तर पुन्हा घरात वादविवाद, मतभेद हे जर झाले तर त्याला जबाबदार कोण? अगं अक्षरा
आत्ताच काय इतकं टेन्शन घेतीयस? अश्विन हुशार आहे, तो घेईल समजा सावरून. आणि आपण बी आहे की, आपण समजू घरच्यासनी, आपण बी प्रयत्न करूया ना. माझ्यात आता लढायची ताकद नाहीये. थकले मी. लढायची ताकद नाही का? अंचंडी बनून कुठं निघाली आहेस? आता हे समजे उद्योग बंद करा. माझी सून होणार आहेस ना? मग ही लढाई बिडाई बास झाली. आता तुमचं लग्न होणार आहे ना, मग त्याचा विचार करा. सुंदर, ये जरा इकडे. हे धर. अक्षरा, मॅडम हे काय करताय? तू ऐक माझं, ये इकडे बघू. हा सूर्यवंशी घराण्याचा मानाचा साज आहे. आणि हे पिढ्यानं पिढ्या चालत आलेलं स्त्रीधन. आता तू सून होणार आहेस ना या घरची. किती शोभून दिसतोय तुला हा साज. आता सूर्यवंशी घराण्याची सून शोभती आहेस खरी. या दोघं जोडीनं देवी आईचा आशीर्वाद घ्या. अक्षरा, अगं दागिना का काढलास? मॅडम, तुम्ही आजपर्यंत शरूला आणि मला अगदी मुलीसारखं प्रेम दिलं. आई वडिलांची उणीव कधीच भासू दिली नाहीत. मायेची ऊब दिलीत. हे सगळं माझ्यासाठी जास्त मोलाचं आहे. हे दागिने पैसे माझ्यासाठी महत्वाचे नाही आहेत. मला त्याची हौसही नाही. अगं माझी माया तर कायमच राहणार. पर हे दागिने तुझे हक्काचे आहेत. तुझं हक्काचं स्त्रीधन. मला यातलं काही नको. माझ्यासाठी तुमचा आशीर्वादच खूप महत्वाचा आहे. पर अगं हे दागिने सूर्यवंशी घराण्याचे आहेत. आणि आता माझी सून होणार आहेस ना, मग माझ्या सुनेचे म्या लाड करण्यामध्ये कोणी बी हस्तक्षेप करू शकणार नाही. आता दागिने घालायचे की नाही ही तुझी मर्जी. मॅडम, कसं समजावून सांगू तुम्हाला? पोरी, अजून काही तुझ्या मनात आहे का? मॅडम, खरं तर मलाच तुमच्याकडे काहीतरी मागायचंय. द्याल तुम्ही? माग की, तू म्हणशील ते देईन मी. मॅडम, माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, यशवंत मामा आणि उर्वशी मामींना ह्या घरात परत घ्या ना. मला काही करून हे घर पुन्हा आनंदी आणि पहिल्यासारखं बघायचंय. अशी याच घरातल्या माणसांची मनं दुखवून त्यांना दुरावून मला काहीच नाही करायचंय. ह्या घरात परत सगळे आले ना की मग आपण पुढचा विचार करूया ना. म्हणजे हे समज तुझ्या मनासारखं झालं तर तू लग्नाला होकार देणार? मामींनी शपथ मागे घेतली तर?
काळजी करू नकोस, होईल समजा मनासारखं. आणि मी तुला न विचारता एक काम केलं आहे. काय? म्हणजे मी आणि बारक्यानं समद कोल्हापूर पालतं घालून मामानं मामी कुठे राहतात ना ते शोधलं आहे बघ. मला न विचारता तू हे समजा करायला लागलायस? आई, अगं वाईट वाटून घेऊ नकोस, आधी म्या काय सांगतोय ना ते ऐकून घे. म्हणजे अक्षरानं तुला जे सांगितलं ना ते तिनं मला या आधीच सांगितलं होतं बघ. त्यामुळे म्या फक्त मामा कुठं राहतो हे शोधलं आहे. म्या त्याला भेटलो बी नाही, कारण तुला विचारल्याशिवाय म्या पुढचं पाऊल उचलणार नाही बघ. सुंदर, तुझं हे बोलणं ऐकून मला खूप बरं वाटतंय बघ. माझा सुंदर मोठा झाला असं वाटतंय. आपल्या जबाबदाऱ्या तू उचलू लागलायस. मला तुझं लई कौतुक आहे बाळ. जा, जाऊन सांग तुझ्या मामा मामींना अक्षरानं घरला बोलवलंय म्हणा. मग बघूया तुझी मामी काय म्हणते ते. काय झालं असेल खरंच काही कळत नाहीये. आणि ती फोन पण उचलत नाहीये माझा. नो व्हॉट टू डू. अश्विन, हे बघ पोरा, आता सुंदरचं लगीन होईल, तो मार्गी लागेल तेव्हा तुझा नंबर बी आता लवकरच लागायला पाहिजे काय. अरे आम्ही जे सांगतो ते जरा मनावर घे. डॅड, प्लीज ही बडबड आहे ना बंद करा तुमची. आणि प्लीज या विषयावर मला आता काहीच बोलायचं नाहीये. डॅड, दुसरं काही काम नाहीये का तुमच्याकडे? येऊन जाऊन फक्त माझ्याच लग्नाचा विषय तुमच्या डोक्यामध्ये असतो. अँड डॅड, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, लग्न सोडून मला बाकीचं पण टेन्शन आहे. आता मी एकदाच सांगतोय, हा विषय माझ्यासमोर पुन्हा नकोय. माझं मी बघून घ्यायला समर्थ आहे. आणि माझ्या आयुष्यामध्ये यापुढे इंटरफेअर करायचं नाही, आणि ते मला खपणारही नाही. डॅड, आय एम सॉरी. रागाच्या भरात मी खरंच खूप चुकीचं बोललोय. काय करणार डॅड, मलाही खूप टेन्शन आहे. पोरा, अरे जगाची रीतच असतं रही. पोरांच्या पंखात बळ आलं की त्या आई बापासनी नाही किंमत देत. त्यांनी तुमच्यासाठी लई खस्ता काढलेले असतात र. आणि आता या वयात तरी आमचं दुसरं काय म्हणणं असणार आहे र. तुमचं चांगलं व्हावं, तुम्ही चांगलं सेट व्हावं एवढंच ना. आमचं तरी आता किती आयुष्य राहिलंय र. त्यामुळं वाटत असतं रे आई बापासनी का आपल्या डोळ्या देखत आपल्या पोरांचं समज चांगलं व्हावं. डॅड, म्हणून म्हणत होतो र, तुझ्यासाठी बी चांगलं स्थळ आलंय तर बघून घे. जाऊ दे पोरा, तुला नाही कळायची बापाची एडी माया.
डॅड आय एम सो सॉरी डॅड. मला मला खरंच तुम्हाला दुखवायचं नव्हतं, पण पण डॅड आय मीन लव. मी एका मुलीच्या प्रेमात पडलोय. हे घर बांधून ठेवायला तू इतकं समद करतेस, पण जिच्यासाठी तू हे समद करतेस ना, तिला त्याची काय बी किंमत नाही ना. तिला या घराविषयी ओढ हाय ना प्रेम. पर तुझी इच्छा आहे ना बा, मग आपण एक प्रयत्न करूया.